नमस्कार. मी डॉक्टर पूजा पोळ, कन्सल्टंट फिटल मेडिसिन ॲट सोनोफ्लिस क्लिनिक, अहिल्यानगर. कालच एक फोन आला, की मॅडम नेमक्या प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी करायच्या तरी किती? चला, तर आपण समजून घेऊया, की प्रेग्नन्सीमध्ये नेमक्या किती, केव्हा आणि कोणत्या सोनोग्राफी केल्या जातात. प्रेग्नन्सी जेव्हा कमी जोखमीची असते, तेव्हा साधारणतः 3 ते 4 सोनोग्राफी तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात. प्रेग्नन्सी ही साधारणतः 3 ट्रायमेस्टरमध्ये डिव्हाईड केली जाते. फर्स्ट ट्रायमेस्टर, की जेव्हा पहिले 12 आठवड्यांची प्रेग्नन्सी, सेकंड ट्रायमेस्टर 14 ते 28 आठवडे आणि थर्ड ट्रायमेस्टर हे 29 ते 40 आठवड्यांपर्यंत असते. अशा प्रकारे प्रेग्नन्सीची 3 भागांमध्ये विभागणी केली जाते. तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये साधारणतः 2 सोनोग्राफी केल्या जातात. पहिली सोनोग्राफी, ज्याला आपण अर्ली प्रेग्नन्सी किंवा डेटिंग स्कॅन असं म्हणतो. ही सोनोग्राफी साधारणतः 6 ते 9 आठवड्यांमध्ये केली जाते. या सोनोग्राफीमध्ये नेमकं काय चेक केलं जातं? तर बाबा गर्भ जो राहिलेला आहे, तो गर्भाशयातच आहे ना? जर तो गर्भाशयात असेल, तर बाळ आलेलं आहे की नाही किंवा बाळाची साईज किती आहे, ती साईज आईच्या पाळीच्या डेटला मॅच होते की नाही, तसेच की आतमध्ये काही ब्लड कलेक्शन वगैरे नाहीये ना, हे बघितले जाते. बाळाची हार्टबीट आली की नाही हे चेक केलं जातं. त्याचबरोबर गर्भाशयाच्या आजूबाजूला किंवा गर्भाशयाला काही गाठ किंवा सिस्ट असं नाहीये ना, हे बघितलं जातं, की जेणेकरून ह्या प्रेग्नन्सीचं पुढचं मॅनेजमेंट आपल्याला सोपं होतं. कारण जसं-जसं प्रेग्नन्सी वाढते, तसे हे गाठ किंवा सिस्ट आपल्याला दिसू शकत नाही. आता आपण वळूया दुसऱ्या सोनोग्राफीकडे, की जी 11 ते 13 आठवड्यांमध्ये केली जाते. त्यालाच एनटी स्कॅन किंवा फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंग असं बोललं जातं. तर एनटी स्कॅनमध्ये काय बघितलं जातं? तर एनटी स्कॅनमध्ये बाळाची सीआरएल म्हणजेच बाळाची डोक्यापासून ते पायापर्यंतची मेजरमेंट घेतली जाते. त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये क्राउन रम्प लेंग्थ असं म्हणतात. आणि एनटीचं मेजरमेंट घेतलं जातं, की ज्याला नकल ट्रान्सलुसन्सी असं म्हणतात. ही 2 मेजरमेंट फार महत्वाची असतात, ज्याद्वारे आपल्याला बाळाला पुढे जाऊन डाउन सिंड्रोम असण्याची किती शक्यता आहे. म्हणून ही सोनोग्राफी एक फिटल मेडिसिन स्पेशालिस्ट कडनं करून घेणं गरजेचं आहे. त्या झाल्या 2 गोष्टी, जसं की सीआरएल आणि एनटी सोबत आणखी काही डाउन सिंड्रोमचे मार्कर आहेत का, हेही चेक केलं जातं. त्यामध्ये नेझल बोन म्हणजे नाकाचे हाड, ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन म्हणजे बाळाच्या हृदयातील ब्लड फ्लोची दिशा आणि डक्टस व्हेनसस की जी बाळाच्या हार्टला मुख्यतः असं ब्लड सप्लाय करणारी व्हेसल आहे. या 3 गोष्टींचाही अभ्यास केला जातो. यासोबतच फिटल मेडिसिन आणखीन काय बघतात एनटी स्कॅनमध्ये? तर फिटल मेडिसिन यासोबतच बाळाचे 13 आठवडे, 12 आठवडे या हिशोबाने जशी अवयवांची जडण-घडण आहे की नाही हेही चेक केलं जातं. जसं की स्पायनल कॉर्ड, स्टमक, ब्लॅडर, किडनी, हँड्स, लेग्स हे पण चेक केलं जातं. त्यासोबतच युटराईन आर्टरी डॉपलर म्हणजे काय? आईकडून बाळाला जाणारा ब्लड सप्लायची व्हेलॉसिटी चेक केली जाते, ज्याद्वारे आपल्याला पुढे जाऊन आईला बीपी वाढू शकतो का? बाळाचं वजन कमी असू शकतं का? ह्याची शक्यता वर्तवता येते. एनटी स्कॅन सोबतच आपण डबल मार्कर ही टेस्ट करतो, की जेणेकरून एनटी स्कॅन आणि डबल मार्कर याचा कंबाईन्ड रिझल्ट आपल्याला 4 ते 5 दिवसांमध्ये येतो आणि फायनल रिस्क आपल्याला डाउन सिंड्रोमची कळते. आता आपण वळूया सेकंड ट्रायमेस्टरकडे. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये जी सोनोग्राफी केली जाते, त्याला एनोमली स्कॅन, टार्गेट स्कॅन, स्टिफा स्कॅन किंवा लेव्हल 2 स्कॅन असं बोललं जातं. ही सोनोग्राफी साधारणतः 19 ते 22 आठवड्यामध्ये करणं अपेक्षित असते. या आठवड्यांमध्येच का ही करायची सोनोग्राफी? कारण या आठवड्यांमध्ये बाळाचे प्रामुख्याने प्रमुख अवयव तयार झालेले असतात आणि बाळ साईजनेही थोडंसं मोठं झालेलं असतं, की जेणेकरून अवयवांची आपल्याला डिटेल तपासणी करता येऊ शकते. आता ही सोनोग्राफी फिटल मेडिसिनकडून का करायची? का? तर फिटल मेडिसिन डॉक्टरांचं या सोनोग्राफीमध्ये विशेष ट्रेनिंग झालेलं असतं. ते एक पर्टिक्युलर इंटरनॅशनल गाईडलाईन्स फॉलो करूनच ही सोनोग्राफी करतात. म्हणून ही सोनोग्राफी त्यांच्याकडून करणं गरजेचं असतं. या सोनोग्राफीमध्ये बाळाची सिस्टमॅटिक म्हणजे काय? पहिल्यांदा आईकडून बाळाकडे जाणारा ब्लड सप्लाय चेक केला जातो. नंतर बाळाचं एन्व्हायर्नमेंट म्हणजे काय? बाळाची वाढ कशी आहे? आजूबाजूचं पाणी कसं आहे? बाळाची नाळ कशी आहे? आणि बाळाची हार्टबीट कशी आहे? हे तपासलं जातं. मग नंतर आपण हळू वळतो बाळांच्या अवयवांकडे. बाळांच्या अवयवांमध्ये हेड टू डोक्यापासून ते पायापर्यंत तपासणी सिस्टम वाईज केली जाते. जसं की ब्रेन, बाळाची मान, स्पायनल कॉर्ड, स्टमक, ब्लॅडर, किडनी, हृदय, हात, पाय यांची डिटेल तपासणी केली जाते. या सोनोग्राफीला साधारणतः वेळ लागतो कारण प्रत्येक अवयव बघण्यासाठी आपल्याला विशिष्ट पोझिशन लागते. एनॉमली स्कॅनच्या वेळेस मातेच्या गर्भाशयाची मुखाची लांबी चेक केली जाते, की जेणेकरून आपल्याला एक अंदाज लावता येतो, की पुढे जाऊन ह्या बाळाची प्रीटर्म डिलिव्हरी तरी नाही होणार ना? आणि जर लेंग्थ कमी असेल, तर त्यासाठी आपल्याला काही उपचार करता येतील का? आता वळूया थर्ड ट्रायमेस्टरकडे. थर्ड ट्रायमेस्टरमध्ये सोनोग्राफी ही
34 ते 36 आठवड्यांमध्ये केली जाते. या सोनोग्राफीमध्ये प्रथमतः बाळाचं एन्व्हायर्नमेंट बघितलं जातं, की जसं की बाळाची पोझिशन, वार, आजूबाजूचं पाणी आणि हार्टबीट कशी आहे. नंतर बाळाच्या काही मेजरमेंट्स घेतले जातात, जेणेकरून आपल्याला बाळाचं वजन कळतं आणि हे वजन बाळाच्या 5व्या, 6व्या महिन्यात जी सोनोग्राफी झाली असेल त्याच्यासोबत कंपेअर केलं जातं आणि हे जर वजन कमी असेल, तर बाळाचा ब्लड सप्लाय चेक केला जातो. ब्लड सप्लायमध्ये काय केलं जातं, आईकडून जाणारा ब्लड सप्लाय, बाळाच्या ब्रेनला जाणारा ब्लड सप्लाय, त्याला एमसीए डॉपलर असं म्हणतात. बाळाच्या नाळेतला ब्लड सप्लाय, त्याला आपण अम्बिलिकल आर्टरी म्हणतो आणि बाळाच्या हार्टला डायरेक्टली जाणारा ब्लड सप्लाय, त्याला आपण डक्टस व्हेनसस असं म्हणतो आणि बाळाची ग्रोथ आणि बाळाचा ब्लड सप्लाय यांचं एक कंबाईन अनुमान केलं जातं आणि त्याच्यावरून आपल्याला डिलिव्हरी कधी करायची याचा डिसिजन घ्यायला मदत होते, की जेणेकरून बाळ ना की लवकर, ना की उशिरा आपण बाहेर काढू. प्रेग्नन्सी जर अति जोखमीची असेल, की जसं की डायबिटीज असेल आईला किंवा पहिले काही आजार असेल, ट्विन्स प्रेग्नन्सी असेल, तर ह्या सोनोग्राफीची फ्रिक्वेन्सी अनेक वेळा वाढवली जाऊ शकते. ही झाली ओव्हरऑल माहिती, की प्रेग्नन्सीमध्ये कुठल्या-कुठल्या सोनोग्राफी कधी-कधी केल्या पाहिजेत. जर तुम्हाला आणखीन काही शंका असतील, तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा या नंबरवर संपर्क